हॅलो फ्रेंड्स, माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत लॉंग टर्म पोर्टफोलिओ स्टॉक। तर आहे ना इंटरेस्टिंग। आज आपण बघणार आहोत 1 वर्षासाठी डबल होणारे स्टॉक। तर 1 वर्षासाठी डबल होणारे स्टॉक कोणते आहेत, पोर्टफोलिओमध्ये स्टॉक कोणते असायला हवे ते आपण बघणार आहोत। पण त्याआधी माझं कोणतंही रिकमेंडेशन नाही। तुम्हाला जर स्टॉक घ्यायचे असेल तर तुम्ही तुमच्या ॲनालिस्टला विचारा किंवा तुम्ही स्वतः स्टडी करा, मग स्टॉकमध्ये एंट्री घ्या आणि एक परफेक्ट असा स्टॉप लॉस लावा। लॉंग टर्म आहे म्हणून सोडून देऊ नका आणि जर स्टॉक वाढत गेला तर त्याला स्टॉप लॉस ट्रेल करत चला, जेणेकरून तुम्हाला जे रिटर्न मिळणार आहे ते जास्तीत जास्त मिळतील। तर आज बघूया आपण फर्स्ट स्टॉक कोणता। तर मी जे हे स्टॉक सांगणार आहोत त्यामध्ये फर्स्ट स्टॉक असणार आहेत फर्स्ट स्टॉक आहे तुमचा युनियन बँक। फर्स्ट स्टॉक कोणता आहे, युनियन बँक। तर बँकेचा सेक्टर आहे, फर्स्ट स्टॉक आहे युनियन बँक। तर युनियन बँकमध्ये बघा, हा चार्ट आहे आपला विकली चार्टमध्ये। चला आपण त्याला थोडंसं हे करू द्या। हे बघा, इथं छान असा ब्रेकआउट आला, इथं नंतर स्टॉक हा वरती गेला, थोडासा खाली आला, पुन्हा वरती गेला। आता स्टॉक हा लाईफ टाईम हायला चालू आहे। हा आहे विकली चार्ट। आता डेली चार्ट बघूया। डेली चार्टमध्ये पुन्हा बघा, इथं स्टॉकने इथं कन्सोलिडेशन केलं, त्यानंतर स्टॉक हा वरती गेला विथ व्हॅल्यूम आणि स्टॉक हा अपवर्ड डायरेक्शनलाच आहे। तर आता स्टॉकची प्राइस आहे 142, 143। तर याचं टार्गेट आहे कमीत कमी 210। सेकंड टार्गेट आहे 225। तर अशा प्रकारे आपला फर्स्ट स्टॉक होता युनियन बँक ऑफ इंडिया। तर सेकंड स्टॉक आपण आता बघूया, सेंट्रल बँक। बघा, बँकिंग सेक्टर। तर हा आहे डेली चार्ट। डेली चार्टमध्ये बघा, इथे एक राउंडिंग पॅटर्न झालेलं होतं, इथं ब्रेकआउट आला, तर रिटेस्ट केला आणि स्टॉक पुन्हा वरती गेला। आता सध्या आहे स्टॉकची प्राइस आहे 56, टार्गेट आहे 120। सेंट्रल बँकेचे टार्गेट आहे 120। असं नाही आहे की उद्याच्या उद्या 120 होऊन जाईल, 5 महिन्याने होईल। 1 वर्षासाठी स्टॉक जर तुम्ही होल्ड करू शकले तर टार्गेट आहे 120, मे बी आफ्टर दॅट 150। तर सेकंड स्टॉक आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया। तर चला मग बघूया विकली चार्ट। तर बघा, विकली चार्ट किती बघा, किती छान पॅटर्न्स आहे। विकली चार्टमध्ये इथं एक ब्रेकआउट आला, आता ब्रेकआउट नंतर इथं त्याने रिटेस्ट केला आणि आता चालला वरती। तर आपण आता बघितला डेली चार्ट, विकली चार्ट। थर्ड स्टॉक आहे महाराष्ट्र बँक। बघा, बँकिंग सेक्टरचा स्टॉक आहे। थर्ड स्टॉक आहे महाराष्ट्र बँक। यातली तुम्ही कोणतीही बँक निवडू शकता आणि पैसे टाकू शकतात, किंवा तुम्ही स्टडी करू शकता, तुमच्या ॲनालिस्टला विचारात, मगच इन्व्हेस्ट कराल। तर महाराष्ट्र बँकेचा चार्ट बघा, किती मजबूत आहे। इथं आधी पॅटर्न तयार झालं होतं, इन्व्हर्स हेड अँड शोल्डर, त्यामध्ये ब्रेकआउट आला, रिटेस्ट आला, पुन्हा इथं थोडे दिवस कन्सोलिडेशन केलं। विकली चार्ट आहे, विकली चार्ट, त्यानंतर वरतीच गेलेला आहे। तर आपण आता डेली चार्ट बघूया। बघा, डेली चार्टमध्ये इथं बघा, रेजिस्टन्स, त्यानंतर वरती गेला, त्यानंतर थोडं कन्सोलिडेशन केलं, रिटेस्ट केल्यानंतर इथं वरती गेला, पुन्हा आता टार्गेट, पुन्हा स्टॉक आता लाईफ टाईम हायलाच जात आहे। तर टार्गेट आहे स्टॉकचा रेट आहे 53, तर याचं टार्गेट आहे 100। सेकंड टार्गेट आहे 120।
तर अशा प्रकारे थर्ड स्टॉक आहे महाराष्ट्र बँक. चला तर फोर्थ स्टॉक बघूया, बँक ऑफ इंडिया. तर बँक ऑफ इंडियामध्ये बघा किती छान असं पॅटर्न झालेलं होतं, डब्ल्यू पॅटर्न. त्यानंतर इथं ब्रेकआउट आलेला होता. ब्रेकआउट आल्यानंतर स्टॉक एकदम छान वरती गेलेला, त्यानंतर पुन्हा रिटेस्ट केलेलं आणि स्टॉक हा लाईफ टाईम हायला आहे, फ्लाईंग लाईक अ रॉकेट. आताचा रेट आहे 137, टार्गेट आहे 225, सेकंड टार्गेट आहे 250. बँक ऑफ इंडिया. आता चला आपण याचा विकली चार्ट बघूया. ओहो, स्टॉक किती बघा, विकली चार्ट बघूया. बघा स्टॉकने इथं ब्रेकआउट दिला इथं, नंतर पुन्हा रिटेस्ट करून इथं पुन्हा एक डब्ल्यू स्मॉल पॅटर्न, इथं पुन्हा ब्रेकआउट. आता स्टॉक आहे 137, टार्गेट आपण बघितलं 220 किंवा 220, 250. तर फोर्थ स्टॉक आहे आपला बँक ऑफ इंडिया. तर फर्स्ट स्टॉक आपण बघितला होता युनियन बँक. तर युनियन बँकमध्ये जर तुम्ही एंट्री घेत असेल तर एंट्री घेणार असाल स्टडी करून, तुमच्या ॲनालिस्टला विचारून, तर आपण विकली बेसिसवर स्टॉप लॉस लावायचा. विकली बेसिसवर म्हणजे बघा आता हे कॅन्डल आहे विकली, त्या विकली बेसिसवर या आधीची जी कॅन्डल असणार आहे स्टॉप लॉस थोडा मोठा लावायचा, कारण आपल्याला विकली चार्ट बघतोय म्हणून. मग तुम्हाला अवॉर्ड जो मिळणार आहे तो अवॉर्डसुद्धा चांगला राहणार आहे. तर आपण जर स्टॉकमध्ये एंट्री घेणार 140, सपोज स्टॉक थोडा मार्केटचं एक बिहेवियर आहे की स्टॉक हा वरती गेल्यानंतर तो खाली येतोच. तर जर सपोज तुम्ही 140ला घेतला असेल तर स्टॉकच्या सेकंड कॅन्डलचा स्टॉप लॉस तुम्ही लावू शकतात. तर ते मे बी 120 असेल, 130 असेल, तुमची रिस्क किती असणार आहे ते ठरवून तुम्ही स्टॉप लॉस लावून त्यामध्ये काम करू शकतात. तसंच सेकंड स्टॉक आहे आपला सेंट्रल बँक ऑफ इंडिया. सेंट्रल बँकमध्ये सुद्धा तुम्हाला जर एंट्री घ्यायचा असेल तर विकली बेसवर तुम्हाला स्टॉप लॉस लावावा लागेल. आता जर 57 असेल तर बघा हे बघा इथपर्यंत स्टॉकला सेकंड कॅन्डल, इथं तुम्ही 49पर्यंत स्टॉप लॉस लावू शकतात. थर्ड स्टॉक आहे महाराष्ट्र बँक. महाराष्ट्र बँकमध्ये सुद्धा तुम्ही तसंच विकली चार्ट फॉलो करून तुम्ही स्टॉप लॉस लावू शकतात. तर बघा जर आता 53 स्टॉकची प्राईज आहे तर 47 तुम्ही स्टॉप लॉस हा लावू शकतात किंवा 43. स्टॉप लॉस हिट तुम्ही निघून जायचं, नंतर पुन्हा एंट्री पुन्हा स्टॉकचा चार्ट बघायचा, तेव्हा तुम्हाला एंट्री घेऊ शकतात. पुढचा स्टॉक होता बँक ऑफ इंडिया. बँक ऑफ इंडियामध्ये सुद्धा आपण आता सर्व चार्ट हे तुम्हाला ऑफ दिसणार आहेत, पण कधी ना कधी खाली येतात किंवा मार्केटचं बिहेवियरच ते आहे. तर तुम्ही बघू शकता इथं आपण स्टॉप लॉस लावू शकतो. 137 आता चालू आहे प्राईस, तुम्ही 120पर्यंत 125पर्यंत स्टॉप लॉस लावू शकतात. अशा प्रकारे तुम्ही बँक ऑफ इंडियामध्ये सुद्धा स्टडी करून एंट्री घेऊ शकतात. तर अशा प्रकारे आपण आज 4 स्टॉक बघितले, युनियन बँक, सेंट्रल बँक, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया. चारही स्टॉक एक चांगले स्टॉक आहेत. आता सध्या 2024ला ट्रेंडिंग आहे की बँकांच्या सेक्टरमध्ये चांगलं वाढ येत आहे असं दिसताना, म्हणजे चार्ट सांगत आहे, स्वतः मी सांगत नाही आहे. तर चला यावर तुम्ही लक्ष ठेवू शकता. तर 2025 साली हे स्टॉक डबल होऊ शकतात. तर अशा प्रकारे जर तुम्हाला स्टॉक जर घ्यायचे असतील तर आधी त्याचा अभ्यास करा, मगच स्टॉकमध्ये एंट्री घ्या, स्टॉप लॉस लावा, जेणेकरून तुम्ही एखादी स्टॉक घेतला आणि तो स्टॉक जर तुमचा 140ला घेतला आणि तो स्टॉक जर 100 रुपयाला आला तरीसुद्धा त्या स्टॉकला तुम्ही काढत नाही आहे, म्हणजे तुमचे पैसे अडकून पडतात आणि पुन्हा मग तुम्हाला दुसरा स्टॉक घ्यायला जमत नाही. त्यामुळे व्यवस्थित स्टडी करून लक्ष द्या. तर अशा प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील किंवा अशा प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. थँक्यू.